बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असा असतो की रोपातील अंतर किती ठेवायचं आणि कांडीमध्ये अंतर किती ठेवायचं. तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी एक सांगणार आहे की आपण ज्यावेळेस रोप लागण करत असतो सरीतील अंतर त्याला महत्वाचं आहे. आता बघा, आता माझी लागण चालू आहे 4.5 फूट सरी आहे. 4.5 फूट सरीमध्ये 86-032 या जातीची लागण करत असताना मी त्या दोन रोपातील अंतर हे 1.5 फूट ठेवलं आहे. शेजारच्या प्लॉटमध्ये माझी लागण चालू आहे ते 265 ही जात मी लावत आहे. त्याच्यामध्ये 4.5/2 हे अंतर रोपातील अंतर मी ठेवलेलं आहे. त्याचं कारण थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. आता बघा, आपण 4.5 फूट सरी काढतो त्यावेळेस आपण 1.5 फूट अंतर ठेवतो दोन रोपातलं अंतर. त्यावेळेस 1 एकरामध्ये आपण साधारणतः सर्वसामान्यपणे 6,000 रोप संख्या आपण लावतो. तर 6,000 रोप संख्या लावल्यावरती 40 ते 45 इव्हन 50 दिवसापर्यंत एका रोपाला 6 ते 8 फुटवे हे निसर्गाचा निघतात. आता 8 फुटवे निघाल्यावरती सरासरी आपण 8 फुटवे धरूया. आता 8 फुटवे निघाल्यावरती 6,000 रोप संख्या 6,000 गुणिले 8 केलं तर 8 × 48. याचा अर्थ 48,000 सशक्त फुटवे आपले 50 ते 55 दिवसापर्यंत तयार होतात. सर्वांना माहिती आहे की कारखान्यापर्यंत गाळप योग्य संख्या ही किती आहे? सरासरी 35 ते 45,000, सरासरी 40,000. मग आपण अशा माध्यमातून तुमचं 4.5/1.5 वरती रोप लागण केल्यावरती संख्या मेंटेन होते, ऊसाची मर होत नाही. आणि संख्या मेंटेन करताना आपल्याला दुसरा विषय असा ह्याच्यामध्ये येतो की आपण संख्या मेंटेन करत असताना का करायची. बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा प्रश्न पडतो की आमचे शेतातले ऊस बरेचसे जळतात, बरेचसे कोंब 8-9 महिन्यापर्यंत जळू लागतात, मग आपण दाट लागण का करू नये. शेतकऱ्यांना माझा एक असा सल्ला राहील की आपण रोप लागण करत असताना किंवा कांडे लागण करत असताना मर ऊसाची होते याला सर्वात महत्वाचं कारण म्हणजे तुमची लागणीमध्ये अंतर कमी झालं की तुमची मरी संख्या ही वाढत चालते. कोरोना काळामध्ये आपल्याला तो आजार शिकून गेला की डिस्टन्स ठेवा, पण शेतकरी वर्गाने अजूनही ऊसामध्ये म्हणावा तसा डिस्टन्स हा ठेवलेला नाहीये. तर रोप लागण आणि कांडी लागण यामध्ये तुम्हाला कमीत कमी 2 रोपातील अंतर किंवा 2 डोळ्यातील अंतर हे 1.5 ते 2 फूट हे ठेवावंच लागेल. धन्यवाद.